नमस्कार। आज आपल्या चॅनलवरती बघणार आहे घरगुती मिसळ। लहानग्या खव्यांसाठी बनवलेली ही घरगुती मिसळ। चला बघूया कशी बनवतात। नमस्कार। आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीत मटकीची मिसळ दाखवणार आहे। तर मी आज 1 वाटी मोड आलेली मटकी आहे, ती आता मी शिजवून घेते आहे। त्यात थोडीशी हळद मीठ टाकून 2 नाही तर 3 शिट्यांमध्ये आपण हे शिजवून घेऊ, नाही तरी टोपात ही आपण ही मटकी शिजवून घेऊया। त्यासाठी काय सामान घेतलंय ते बघा। 2 लहान आकाराचे कांदे, 2 टोमॅटो, 12-13 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक आणि डेटा साइड कोथिंबीर। हे आता आपण एका कढईत भाजून घेऊया। मी कढई ठेवली आहे, एकीकडे मी मटकीचं हे भाजून घेते आहे, कांदा टोमॅटो, आणि एकीकडे मी टोपात मटकी शिजवून घेतली आहे। तुम्ही कुकरातही शिजवू शकता, टोपात, कारण मटकी लगेच 5-10 मिनिटात शिजते। आता ही मी आताच ठेवली आहे, आता ही 5 मिनिटात शिजेल। तोपर्यंत आपण कांदा टोमॅटो भाजून घेऊया। आता आपण मटकीसाठी कांदा टोमॅटो भाजून घेतोय, त्याचबरोबर थोडंसं सुकं खोबरंही घ्यायचं, कारण सुकं खोबऱ्याने मटकीला चव पण येते आणि तरी पण छान येते। त्यासाठी मी एवढं सुकं खोबरं घेतलंय, थोडंसं घट्टपणा येतो, तरी येते, आपल्याला जसं पाहिजे तसं। आणि हे मी 4 लोकांसाठी मटकीची मिसळ करत आहे, त्या अंदाजे तुम्ही जसं पाहिजे तसं घेऊ शकता। आता कांदा माझा थोडा ब्राऊन होत आला आहे। कांदा ब्राऊन झाला की टोमॅटो, अद्रक, मिरची हे सगळं टाकून मस्त टोमॅटो टाकले, एकीकडे सुकं खोबरं घेतलंय। आता हे चांगलं भाजून घ्यायचं। कोथिंबीर पण देठा सकट घ्यायची, जेणेकरून देठांमध्येही खूप चव असते आणि देठा आपले फुकट जात नाही। वाटण असून दे, काही असू दे, त्या वाटणात आपण कोथिंबीरच्या देठा घ्यायच्या। आता हे कांदा टोमॅटो खोबरं चांगलं भाजून घेऊया, नंतर ते थंड झाल्यावर आपण त्याची पेस्ट करून घेऊया। आता हा मी कांदा टोमॅटो चांगला लाल भाजून घेतलाय, थंड करून आता ह्याची आपण पेस्ट करूया। हे मिक्सरमध्ये आता आपण वाटण काढलंय, त्याची आता आपण पेस्ट करूया। आणि फोडणीसाठी मी 1 चमचा तिखट मसाला घेतलाय, 1 लहान चमचा आपण धने जिरे पूड घेतली आहे, आणि 1.5 चमचा आपण मिसळ मसाला घेतलाय, अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर हिंग घेतलंय। आता हे आपलं फोडणीची आपण सगळी तयारी करून घ्यावे। एकीकडे माझी मटकी शिजत आहे, ते झालं की आपण फोडणीची आता आपण फोडणीची तयारी करत आहोत। हे बघा, ही मटकी मी शिजवून घेतली आहे, हळद थोडंसं मीठ टाकून। हे आपले सगळे गरम मसाला, मालवणी मसाला घेतला आणि हे पेस्ट केली आहे। पाणी न टाकता आपण ही पेस्ट मिक्सरमधून वाटून घ्यायची। आता आपण त्याच कढईत ज्याच्यात आपण कांदा टोमॅटो भाजून घेतला, त्याच कढईत आपण जरा मिसळसाठी तेल थोडंसं जास्त घ्यायचं, तरी दिसण्यासाठी। आणि तेल मीडियम गरम झाल्यावर आपण हे जे कांदा खोबरं टोमॅटोची पेस्ट केली आहे ती टाकायची, जास्त तेलात टाकायची नाही, जेणेकरून चव कमी होते। थोडं तेल झालंय, तेल गरम झालं बघायचं, थोडंसं कढीपत्ता टाकून बघायचा। कढीपत्ता तडतडला की आपण हे कांदा खोबऱ्याची पेस्ट केली आहे ती तेलात चांगली फ्राय करायची। जेवढं तेलात आपण छान फ्राय करू, तेवढी आपल्या मिसळला जास्त चव येते। आणि ही मिसळ आपल्या घरगुती साहित्यातच आहे, बाहेरून काहीच आपल्याला विकत आणावं लागत नाही। आपल्या घरात गरम मसाला असला तरी आपण मिसळ मसाल्याच्या बदली गरम मसाला टाकूनही आपण ही आपली मिसळ घरगुती करून खाऊ शकतो। आपला कांदा टोमॅटोचा मसाला चांगला तेलात फ्राय झालाय। हे सगळे आपण गरम मसाला 1 चमचा मसाला,
धने जिऱ्याची पूड, थोडं मिसळ मसाला, हळद, हिंग हे सगळं आपण तेलात तेल सुटेपर्यंत छान फ्राय करूया बारीक गॅसवर। हा आपला मसाला तेलात मस्त फ्राय झाला आहे। तुम्हाला दिसत असेल मसाला वाटपाला आपला तेल सुटत आहे आणि आपण जो मिरची पावडर म्हणा, मटकीचा मसाला, हळद हे कच्चं असतं तेही तेलात फ्राय केल्याने त्यांचा कच्चापणाही कमी झाला आहे आणि तेल सुटायला लागलं। आता आपण ही शिजवून घेतलेली मटकी आपण ह्या वाटणात टाकून आपण मटकी आणि ते वाटण टाकून जरा 5 मिनिटावर आपण बारीक गॅसवरच जरा वाहे करून घेतलं आहे। आता आपल्याला जेवढं पाणी पाहिजे, मिसळ जेवढी पातळ पाहिजे तसं आपण एकीकडे मी पाणी ठेवलं आहे गरम व्हायला आणि गरमच पाणी आपण मिसळमध्ये ओतायचं जेणेकरून मटकी आहे ती वातड व्हायला नको। आणि गरम पाणी टाकल्याने कोणत्याही भाजीला आपण गरम पाणी टाकलं तर त्याला चवही छान येते। आणि जे आपण मिक्सरमध्ये वाटण केलेलं त्यात थोडं पाणी टाकून आपण हे वाटण पण ह्याच्यात टाकलंय। आता आपल्याला मला जितकी मिसळ पातळ पाहिजे तशी मी हे पाणी गरम त्या मिसळमध्ये टाकत आहे, कारण मिसळ ही आपली पातळच असते त्यामुळे मला जितकं पाणी पुरेसं होतं मी तितकं पाणी। आणि बघा आपल्या मटकीला तरी किती छान सुटली आहे। साध्या आणि घरगुती पद्धतीत आपण ही मिसळ केलेली आहे, नाही बाहेरून। बघा आपल्या मटकीच्या मिसळला तळी किती सुंदर आली आहे। आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। जसं तुमचं प्रमाणात मीठ असेल त्या पद्धतीने तुम्ही मीठ टाकून त्याला चांगलं मीडियम गॅसवर, एक मोठ्या गॅसवर उकळी आणायची आणि बारीक गॅस करून 5 ते 10 मिनिटं जेवढे आपण ती मटकी शिजवून घेऊ तेवढी त्यात मिसळला आणखीन छान चव येणार। त्यामुळे आता मी एक उकळी आली की त्याच्यावर झाकण ठेवणार आणि 10 मिनिटांसाठी ती शिजवून घेणार आहे। ही बघा आपली मिसळ झाली आहे। 10 मिनिटं मी त्याला बारीक गॅसवर ठेवून तरी बघा आपल्या मिसळला किती सुंदर आली आहे। आणि हे सगळं आपल्या घरगुती सामानातच आपण हे केलेलं आहे, काही बाहेरून विकत आणलं नाही। आता ही आपली मिसळ झाली आहे, त्याच्यात आपण कोथिंबीर थोडी चिरून टाकली आहे। तर एक मोठी उकळी आणून आपण, आणि हे बघा कसं तरीला छान जाडसपणा आलाय। आता आपण हे गॅस मी बंद करते। आपली मिसळ रेडी, आपली मिसळ रेडी झाली आहे। ही बघा मी आता बनवली आहे मिसळ आहे, त्यात आपण आता थोडा कांदा सर्व करूया, थोडासा फरसाण, तुम्ही पाहिजे तर लिंबूही तुम्ही घेऊन त्यात पिळू शकता। आणि आता आमचा पार्थ आता टेस्ट करून तुम्हाला सांगेल कसं झालं आहे। पार्थ टेस्ट कर आणि सांग कसं झालंय। आणि मिसळ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू।